आपण आता छान आपल्या डाळीला तडका देऊया। त्यासाठी मी इथे बघा बटर घेतले। हे बघा इथे पाहू शकता तुम्ही, इथे मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे। सपाट अशी वाटी आहे ही। आपण पहिले मी ती साफ करून घेतलेली आहे। कुकरमध्ये आपण ही डाळ घालतोय। त्याचबरोबर इथे पाहू शकता तुम्ही छोटीशी वाटी ही मसूरची डाळ घेतलेली आहे। आता मसूरची डाळसुद्धा डाळ तडका किंवा डाळ फ्राय करायचं असेल ना आपल्याला, तर आपण मसूरची डाळ घेऊ शकतो। आपण आता नळामध्ये ना सर्व ही डाळ चांगली स्वच्छ धुवून घेऊया 2-3 पाण्याने। ही बघा इथे स्वच्छ 3-4 पाण्याने मी इथे डाळ धुवून घेतलेली आहे। आपण हीच डाळ आता या कुकरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊयात। आपण इथे ना पाव चमचा मीठ घालतोय। हे बघा इथे पाव चमचा हळद घेतलेली आहे। ते हिंग पण घेतलंय पाव चमचा। थोडंसं आपण इथे तेल घेऊया। आता आपण इथे 3 ते 4 शिट्या काढून घेऊयात। हे बघा इथे आपण 4-5 शिट्या ना काढून घेऊयात। चांगली मऊसूत आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण डाळ फ्रायसाठी मसाल्यांची तयारी करून घेऊया। डाळ फ्रायसाठी आपण इथे आता मसाला तयार करून घेऊया। तोपर्यंत आपला इथे डाळीचा कुकर पण थंड होतोय। हे बघा इथे मी पॅन ठेवले। आपण ना तूप घेऊया। तुम्ही तेल पण घेऊ शकता। मी इथे तूप घेते थोडं। आता डाळ फ्राय करायचं म्हटलं म्हणजे कसं तूप बटर वगैरे तुम्ही वापरू शकता। ते 1 क्यूब मी बटरसुद्धा घेतलेलं आहे। आता आपण ना यामध्ये ना थोडी मोहरी घालूया। हे बघा मोहरी चांगली अशी तडतडली का आपण त्यामध्ये थोडा पाव चमचा जिरं घालूया। मी हाताच्या अंदाजाने घालते। चांगलं आहे ना असं जिरं मोहरी चांगली अशी ना फुलून द्यायची। हे बघा आता आपण त्यामध्ये कढीपत्त्याची पानं, हे बघा कढीपत्त्याची पानं घातल्यानंतर आपण त्यामध्ये घालूया कांदा। 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे इथे। कांदा आपल्याला चांगला असा मऊ आहे ना शिजवून घ्यायचं आहे गुलाबी रंगावरती। हे बघा आता आपण इथे यामध्ये घालूया टोमॅटो मी 2 घेतलेले आहेत मीडियम आकाराचे। कारण डाळ फ्रायमध्ये कसं टोमॅटो जास्त असला ना तर एकदम छान चव येते। आता टोमॅटो जर आंबट असेल, असं तुम्हाला जर आंबटपणा जाणवत असेल तर तुम्ही यामध्ये थोडी साखर घालू शकता। आता यामध्ये ना मी थोडंसं ना आलं आणि लसूण हे बघा इथे चेचून घेतलेलं आहे। चेचून म्हणजे मिक्सरमधून मी त्याची पेस्ट करून घेतली होती। ती आपण पाव चमचा इथे घालतोय। ती पण चांगली परतून घ्यायची। हे बघा असं चांगलं असं ना परतून घ्यायचं। त्या ह्यामध्ये आपण आहे ना थोडंसं ना पाव चमचा ना मीठ घालूया। कारण आधी पण आपण डाळ शिजवताना घातलेलं आहे, त्यामुळे जरा डाळीचं प्रमाण बघून आणि आपण कितपत मीठ घालतो ते बघून त्या अंदाजानेच तुम्ही पण मीठ घाला। हवं तर कमी पडलंच तर आपण नंतर त्यात मीठ घालू शकतो। आणि थोडंसं चिमूटभर इथे हिंग पण आपण घालूया। म्हणजे मी घालते, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिंग घाला, नाहीतर मग तडका देताना तर घालाच। आता आपण यामध्ये ना सुके मसाले घालूया। ही बघा ही कलरवाली बेडगी मिरचीची पावडर आहे, ती कलर करून घेतली होती। इथे मी थोडी घालते। त्यानंतर आपलं ना हे लाल तिखट आहे थोडं। त्यानंतर बघू शकता इथे धने पावडर आहे पाव चमचा। हळद तर आपण शिजवताना घातलेलीच होती डाळीमध्ये, तरी पण आपण इथे थोडीशी घालतोय। इथे थोडासा गरम मसाला घालते। गरम मसाला तुमच्या आवडीवर आहे किती घालायचा तो। तुम्ही इथे तुपाच्या ऐवजी बटरच्या ऐवजी तुम्ही इथे तेल पण वापरू शकता तुमच्या आवडीवरती। कारण काही जणांना कसं बटर आवडत नाही, तूप आवडत नाही ना, मग तेल घातलं तरी चालतं। हे बघा इथे आपण सर्व असं मसाले मिक्स करून घेऊया। आणि आपला टोमॅटो कांदा अगदी असं मऊ शिजेपर्यंत आपण त्यावरती झाकण ठेवूया। हे बघा इथे आपला मसाला तयार होईपर्यंत ना आपल्या कुकरच्या शिट्या पण आता झालेल्या आहेत आणि कुकर पण बघा थंड झाला। डाळ पण बघा आपली, हे बघा डाळ पण चांगली
शिजलेली आहे चांगली अशी. रवीच्या साह्याने मी आता ही सर्व डाळ घोटून घेते. डाळीमध्ये ना आपल्याला इथे गरम पाणीच घालायचं आहे. हे बघा, गरम पाणी घालूनच सगळं, नाही तर मग कसं होतं, जर ती डाळ कमी शिजलेली असते ना तर ती परत जिवंत होते, म्हणजे ती कडक राहते. म्हणून ना गरम पाणी डाळीमध्ये ओतायचं. हे बघा, इथे पाहू शकता आपल्या इथे टोमॅटो, कांदा, मसाले आपले सगळे मऊ झालेले आहेत. हे बघा, तर आपल्याला इथे आहे ना, हे बघा, इथे आपल्याला 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. त्या आधीच घालायला पाहिजे होत्या, पण त्या उशिरा घालते. तर तुम्ही आधी घाला मिरच्या मसाल्यामध्ये. ज्यावेळेला आपण जिरं राई घालतो ना त्यावेळेलाच कांदा टोमॅटो बरोबर मिरची पण घालून घ्यायची. परत आपण 1 मिनिट जरा ना वाफ काढून घेऊया. बघा, पाहू शकता इथे आपली डाळ बघा कशी एकदम मऊसूत शिजल्या गेले नाही का. हे बघा, पाहू शकता इथे पण आपलं चांगले मसाले शिजल्या गेलेले आहेत. आता आपण यामध्ये ना ही डाळ घालूया. हे बघा, वाव, काय मस्त सुगंध सुटलाय मसाल्यांचा. असं आपण सर्व ना हे मिक्स करून घ्यायचं. बघा किती छान दिसते नाही का. हे बघा, बघू शकता. हे बघा, इथे मी बटर घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ना ह्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, चेचलेल्या. लसूण चेचून घेतलेलं आहे मी. हे बघा, इथे लसूण चेचून मी यामध्ये टाकलं आहे. मी बटर घेतलं आहे. तुम्ही तूप पण घेऊ शकता किंवा तेल पण घेऊ शकता. लसणाची फोडणी बसायला पाहिजे. इथे मी 2-3 ना लाल मिरच्या घेते तडका देण्यासाठी. हे बघा, तुम्हाला आता मिरच्या किती आवडतात, 2-3 त्या प्रमाणामध्ये तुम्ही घाला. इथे थोडंसं आपण जिरं घालतोय, थोडं, कारण आधी आपण जिरं घातलेलं आहे ना मसाला बनवताना. मग इथे थोडंसं जिरं घालतोय. आपली फोडणी अशी चांगली अशी खमंग झालेली आहे. बघा, आता आपण ना तडका देतोय. आपल्याला वरून याच्यामध्ये आता हा असा छान असा तडका द्यायचा आहे. बघा किती छान असं मस्त बसलाय ना, येते का आवाज. आता याच्यामध्ये तो स्वाद मुरावा म्हणून त्यावर आपण आता असं झाकण. वाव, काय मस्त सुगंध सुटलाय बघा. हे बघा किती सुंदर दिसतं नाही का. छान अशी कोथिंबीर मस्तपैकी पेरायची. हे बघा, इथे पाहू शकता तुम्ही आपले दाल फ्राय एकदम मस्त टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही पण ना नक्की अशी करून खा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.